हॅलो नमस्कार आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी चालले आहे पार्लरला. तर तिथं जाऊन काय काय करणार आहे ते तुम्हाला मी सांगते. चला हे बघा, मी या पार्लरमध्ये आलेले आहे. अश्विनी पार्लर म्हणून आहे, या पार्लरला मी आलेले आहे. बघूयात आता काय काय करायचं आहे. हे आहे माझे सुरुवातीचे लॉंग हेअर. त्यानंतर कटिंग केल्यानंतर कशी दिसते ते तुम्हाला दाखवते. आरवी माझ्याकडे नुसतीच बघत बसली होती. मम्मीचं नेमकं काय चाललंय ते बघत होती. मला खूप वाईट वाटत होतं की माझे लॉंग हेअर शॉर्ट होत होते. तर अशा प्रकारे माझा हेअर कट झालेला आहे. बघा कसा दिसतोय, नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि इतक्या दिवसाची मेहनत माझी ही अशी वाया गेली. हेअर कट झाल्यानंतर लगेच हेअर स्पा करायला घेतला. हेअर स्पा करायचं कारण हे आहे की माझ्या केसामध्ये डॅन्ड्रफ खूप झालेला होता, त्याच्यामुळे मी हेअर स्पा करायला गेले. हेअर स्पा करताना मला खूप भारी वाटत होतं, खूप रिलॅक्स वाटत होतं. त्यानंतर लगेच केसांना स्टीम दिली, त्याच्याने केस खूप सॉफ्ट वगैरे होतात. तर आता मी माझा फायनल लुक थोड्या वेळाने तुम्हाला दाखवेल. तेव्हा बघा नेमकं माझा फायनल लुक काय आहे ते. किंडर जॉय सरप्राईज मध्ये स्टिकर मिळलं. काय लावले तू? स्टिकर. हेअर स्पा पण फायनल झालेला आहे. हेअर वॉश करताना एकदम निवांत झोपली होती मी. खूप भारी वाटत होतं मला ते. केसांची पण मसाज चालली होती. तर केस धुवून झाल्यानंतर आता केस सुकवायचं काम चाललेलं आहे. थंड पाण्याने केस धुतली होती तर ती गरम वाफ खूप भारी वाटत होती. तर अशा प्रकारे केस पण सुकून झालेली आहे. त्यानंतर हे बघा, हा आहे माझा फायनल लुक. कसा वाटला तुम्हाला? मला तर खूप छान वाटला. तर हा आहे माझा फायनल लुक. कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. खूप छान हेअर कट केला ताईंनी, मस्त वाटतं मला. नक्की आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय. तर आम्ही आलो थोडंसं पाणीपुरी वगैरे खायला. हे बघा, आम्ही पाणीपुरी खाणार आहे आता. कोणाकोणाला पाणीपुरी आवडते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कोणाकोणाला खायची असेल तर